सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद् जय गजानन. गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे हे प्रगट दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम सादर करीत असतात. यावर्षी सुद्धा आपले जे धार्मिक ग्रंथ आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रवचनकारांकडनं त्या ग्रंथाविषयी आपल्याला सखोल माहिती दिली जात आहे. रोज वेगवेगळे प्रवचनकार वेगवेगळ्या ग्रंथांची माहिती आपल्याला देत असतात. आजचा दिवस हा रामायण ग्रंथासंदर्भात आहे. रामायण ग्रंथाची माहिती देण्यासाठी आपल्याकडे विनीत भाऊ जोशी माहिती देणार होते, पण काही अपरिहार्य कारणास्तव विनीत भाऊ जोशी यांना ती माहिती देणं प्रवचन देणं शक्य नाही आहे. त्यांच्यामुळे रामायणाबद्दल सखोल माहिती देण्यासाठी भारतीताई सुदामे या आपणाला देणार आहे. त्यामुळे मी भारतीताई सुदामे यांच्याबद्दल अल्पसा परिचय आपणापुढे सादर करीत आहे. भारतीताई सुदामे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या हिंदी आणि शिक्षणशास्त्र विषयातनं नागपूर विद्यापीठातनं विद्यावाचस्पती म्हणजे PhD पदवी त्यांनी प्रदान केलेली आहे. त्यांनी एकूण मराठी आणि हिंदी भाषेतून 32 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांच्या ह्या लिखाणाच्या बाबतीत त्यांच्या ह्या शिक्षणाच्या बाबतीत त्यांना ज्ञानयोगी, अध्यात्मश्री आणि सृजनश्री या अलंकाराने या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. राज्य सरकारने सुद्धा त्यांना साने गुरुजी पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. मराठी साहित्य परिषदेने सुद्धा त्यांना मृत्युंजय पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. महाराणा प्रताप यांच्या जीवनावर त्यांनी प्राणवीर नावाची कादंबरी लिहिली. त्या कादंबरीवर सुद्धा राजस्थान सरकारने त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तसेच त्यांना आनंद ऋषी हा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. त्यांची खूप सारी पुस्तके मराठी आणि हिंदी विषयातनं आहेत. तसेच त्यांचे वृत्तपत्रीय लेखन, मासिकांमधनं लेखन,
यूट्यूबवरून वेगवेगळ्या व्याख्यानमाला त्यांच्या सदोतीत चालू असतात. आत्तासुद्धा ते पॉंडेचेरी येथे मराठी अभ्यास परिषदेसाठी कार्यरत आहेत. अशा हे बहुआयामी अभ्यासू व्यक्तिमत्व आपणाला रामायणाबद्दल सखोल माहिती सादर करणार आहेत. तर आपण ऐकूया डॉक्टर भारतीताई सुदामे यांना. नमस्कार. इदं पवित्रं पापघ्नं पुण्यं वेदेश्च संहितं यः पठेद रामचरितं सर्व पापे प्रमुच्यते. जेव्हा श्रीरामाचं चरित्र पठण केल्यामुळे सर्व पापांमधून मुक्ती मिळते ते रामचरित्र, श्रीरामाचं चरित्र, रामायण कथा आणि ज्याला आपण आर्ष काव्य म्हणतो, आपलं श्रेष्ठ काव्य म्हणतो, भरतभूमीची साहित्यिक संपत्ती मानतो ती रामकथा. कोणी लिहिली? आपल्याला सगळ्यांना रामकथेबद्दल माहिती आहे. पूजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरोह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम. असं ज्यांना आपण वंदन करतो, ज्यांची प्रार्थना करतो, ज्यांना सतत आपण श्रेष्ठ कवी, आदिकवी मानलेला आहे, त्या वाल्मिकींनी रामायण कथा लिहिली आहे. वाल्मिकी रामायण हा आदी ग्रंथ, प्रमुख ग्रंथ, मुख्य ग्रंथ. यामुळे संस्कृत भाषेतले आद्य कवी वाल्मिकी ठरतात. आर्ष महाकाव्य यांनी रचलेलं आहे असं म्हटलं जातं. वाल्मिकी हे ऋषी होते, मुनी होते, द्रष्टे होते आणि त्यांनी रामकथा लिहिली. कुठून मिळाली त्यांना प्रेरणा? त्याची एक गोष्ट सांगतात छोटी, की रामायणाची रचना करण्याची प्रेरणा वाल्मिकींना कशी मिळाली, त्यांना का लिहावंसं वाटलं किंवा कुठली तरी कथा आपण लिहावी असं त्यांना का वाटलं. तर खूप छान एक कथा सांगितली जाते, त्यामागचं प्रयोजन आणि त्या कथेचं एक विशिष्ट असं स्थान आपल्या ह्याच्यामध्ये आहे. कसं आहे की वाल्मिकी ऋषी एकदा पाणी आणायला नदीकाठी चालले होते. कमंडलू त्यांच्या हातामध्ये होता, पाणी घेऊन परत येणार होते. इतक्यामध्ये त्यांचं लक्ष गेलं की नदीवरनं ते परत येत असताना एका व्याधाने, एका शिकाऱ्याने क्रौंच पक्ष जे मैथुनरत होतं त्यातल्या एका पक्षाला बाण मारला आणि तो पक्षी खाली पडला. अर्थातच त्याचा दुसरा जोडीदार, दुसरा जो पक्षी होता तो आक्रंदन करायला लागला. खूप त्याचं दुःख तो त्याच्या भाषेतून, पक्षाच्या भाषेतून तो ते दुःख व्यक्त करायला लागला. त्याचं तर तडफडणं, त्याची ते व्याकुळ डोळे आणि त्याचं ते दुःख बघून वाल्मिकी ऋषींच्या मनामध्ये अत्यंत दया उत्पन्न झाली, करुणा उत्पन्न झाली. त्यांचं मन एकदम हे झालं, भरून आलं आणि ते भरून आलेल्या मनाने त्यांच्या मनातून एक वाणी उच्चारली गेली. त्याचा राग आला त्या व्याधाचा की असा कसा हा, असं कसं तो एखाद्या पक्षाला मारू शकतो. आणि मग त्यांनी ताबडतोब त्याच्यासाठी एक श्लोक त्यांच्या तोंडून त्यांच्याही नकळत निघून गेला. आपल्याला सगळ्यांना तो श्लोक माहिती आहे. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगमाः शाश्वती समाहा यत् क्रौंच मिथुनादेकमवधी काममोहितम्. असं कसं केलं? का मारलंस त्यांना? वाणी तर निघून गेली, पण मग त्यांना एकदम वाईट वाटलं. तो श्लोक निघाला होता अनुष्टुप छंदातला. त्यांच्याही हे लक्षात नाही आलं, पण ज्यावेळेला लक्षात आलं तेव्हा त्यांना वाईट वाटलं. वाईट अशासाठी वाटलं की पहिलंच काव्य त्यांनी प्रसवलं, पहिलाच श्लोक जगातला निर्माण झाला
आणि तो मात्र शापवाणी उच्चारण्यासाठी झाला. वाईट वाटलं. आणि मग त्या मनस्थितीमध्ये ते बसलेले असताना ध्यान करत बसले, विचार करत बसले स्वतःशी. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याशी संबोधन, त्यांच्या चैतन्याशी प्रत्यक्ष ब्रह्मदेव संवाद करू इच्छितात. त्यांचा पश्चाताप बघून ब्रह्मदेवाने म्हटलं की आता का पश्चाताप करतोय, निघून गेली ना एकदा तोंडातला शब्द, ते परत नाही येणार आहे. पण हा श्लोक तुला कीर्तिपदावर नेऊन पोचले. कसा काय? कारण की या छंदामध्ये, ज्या अनुष्ठुप छंदामधला हा श्लोक तुझ्या मुखातून बाहेर पडलेला आहे, तो तुला श्रेष्ठ रचना करून तुझ्याकडनं घेईल आणि तू अजरामर होशील. हे ऐकल्यावर मग ते आणि विचारात पडले पुन्हा की काय, कसं काय, काय लिहिणार आहे मी या छंदामध्ये, कुठली रचना करणार आहे मी की जेणेकरून मला एवढी कीर्ती प्राप्त होणार आहे. प्रश्न कीर्तीचा नव्हता, प्रश्न तळमळीचा होता की मनातून बाहेर पडलेल्या या श्लोकाचं परिमार्जन कसं करायचं. मग बरेच दिवस ह्याच्यावर विचार केल्यानंतर एकदा त्यांना नारद मुनी भेटले आणि या नारद मुनींनी त्यांच्याशी संवाद साधून म्हटलं की काय इतके उदास आहात. वाल्मिकींनी आपली कथा सांगितली. नारद मुनी म्हणाले की ही रचना होईल म्हटलं तर मग नक्कीच होईल. मग वाल्मिकींनी विचारलं, मग मला सांगा ना मी काय करू, कुठली रचना करू. या जगात असा कोणी महापुरुष आहे का जो आचार, विचार, पराक्रम यांचा आदर्श असेल, सर्वश्रेष्ठ असेल. त्यावेळेला नारद मुनी म्हणाले की हो, अयोध्येचा राम हा या सगळ्या गुणांनी मंडित आहे, श्रेष्ठ आहे. त्याची तू कथा लिही. आणि मग त्यातून रामायणाचा जन्म झाला. आता हे रामायणात जे लिखित स्वरूपात, मौखिक स्वरूपात, ज्या कोणत्या स्वरूपात आपण पाहतो, वाल्मिकींना ते लिहित असते, म्हणजे ते लिखित स्वरूपातच असलं पाहिजे. हे जे आधी रामायण निर्माण झालं, हे लोककथांमधनं निर्माण झालं. मग ज्या रामाबद्दलची माहिती नारदांनी सांगितली होती, त्या रामाबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी वाल्मिकी ऋषी निघाले आणि जिथे जिथे रामाबद्दलच्या ज्या ज्या कथा त्यांना म्हणून मिळाल्या त्या त्यांनी पुरा केल्या. काही काळाचा गेला, काही काळानंतर आपल्याला हे माहिती आहे की राम राज्यावर बसल्यानंतर जानकी पुन्हा एकदा वनामध्ये गेली आणि त्यावेळेला वाल्मिकींच्या आश्रमामध्ये ती राहिली. मग मधला जो दुवा होता रामायणात कथेतला, लंकेमधला, तो दुवा अर्थातच त्यांना प्रत्यक्ष जानकीच्या हातूनच बघायला मिळाला. असं खूप पूर्वी हे रामायण लिहिलं गेलं. त्याचा काळ काय, आजचे संशोधक काय म्हणतात किंवा काय म्हणतात त्याच्यात आपण पडूच नाही, कारण की तो वादाचा विषय आहे आणि वादाचा विषय आपल्याला इथं घ्यायचा नाही. इथं फक्त या ग्रंथाचा विचार करायचा आहे, रामायण या ग्रंथाचा. रामायणाचा काळ हा रामाच्या समकालीन असलेल्या वाल्मिकी ऋषींचा काळ आहे आणि त्यामुळे तो रामायण काळाचा, म्हणजे इसवी सनापूर्वी जवळजवळ 700 ते 7,500 वर्ष, जास्ती त्यापेक्षा कदाचित 10 वर्ष सुद्धा मागे जातो. कोणी कोणी असं म्हणतात की वाल्मिकी ऋषींनी फक्त त्या जी रचना केली आहे ते, ही रचना जी झालेली आहे ती रचना पूर्ण त्यांची नाही आहे. आणि त्यांनी जे आदिकाव्य केलं, जे वाल्मिकी ऋषींनी ज्या सर्गांची किंवा खंड म्हणूया आपण, सर्गांची रचना केली, ती रचना आणि त्यानंतर बालकांड आणि उत्तरकांड हे दोन त्याच्यानंतर लिहिले गेले. वाल्मिकी रामायणातले 2 पासून तर 6 पर्यंतची जी रचना आहे ती वाल्मिकींची, जे आधी कवी होते त्यांची, आणि मग त्याच्यानंतर रामाच्या नंतर किंवा समकालीन किंवा आणखी कोणीतरी दुसरे वाल्मिकी नावाचे ऋषी असावेत आणि त्यांनी ती रचना केली असावी असा एक अंदाज वर्तवला जातो. संशोधनाअंती काहीही अजून सिद्ध झालेलं नाही, त्यामुळे आपण त्याबद्दल इथं बोलण्याचं काही
कारणच नाही. लोक कथांमधनं रामायण पोचलेलं आहे आणि ते रामायण चिरंजीव झालेलं आहे. याचं कारण असं की त्याचं आदिकाव्यत्व अत्यंत महत्वाचं आहे. आदिकाव्यमिदं चार्षपुरा वाल्मिकीनाम कृतम. हे आदिकाव्य आहे. वाल्मिकींनी रचलेलं हे आदिकाव्य आहे. मग हे आदिकाव्य जे संस्कृत मधलं काव्य होतं ते आपल्यापर्यंत कसं पोहोचलं? आपण जर असं म्हणू की 10-12 हजार वर्षापूर्वी, 10,000 अगदी 6-7 हजार वर्षापूर्वी इसवी सनाच्या, म्हणजे आजची 2000 धरली तर 8 ते 10 हजार वर्षापूर्वी झालेले काव्य आपल्यापर्यंत कसं पोहोचलं? सर्वात पहिल्यांदा या संस्कृत महाकाव्याचं, आर्षकाव्याचं कानडीमध्ये, कन्नड भाषेमध्ये भाषांतर झालं. दुसरं भाषांतर तमिळमध्ये झालं. तिसरं तेलुगूमध्ये. चौथं मल्याळम, असमिया आणि गुजराती या भाषेत झालं. पुढचं बंगाली आणि सिंहली भाषेत झालं. मग त्याच्यापुढे उडिया, मराठी आणि हिंदी 3 भाषांमध्ये रामायण आली. मग पंजाबीत आलं, मग उर्दूमध्ये आलं, मग काश्मीरी भाषेत आलं आणि असं हे सगळे दूर देशभर वाल्मिकी रामायण पसरलं. रामकथा ही चिरंजीव झाली ती यामुळे. ती पुढे पुढे जात गेली, सरकत गेली, देशामध्ये पसरत गेली. त्याच्या परंपरा आहेत रामायणाच्या. रामायण या ग्रंथाच्या परंपरा आहेत. वेगवेगळ्या परंपरा आहेत. त्यापैकी ज्या वेगळ्या वेगळ्या परंपरा आहेत त्या अशासाठी निर्माण झालाय की त्यामुळे आपल्यापर्यंत हे रामायण पोहोचायला सुलभ झालं. इसवी सन 1806 मध्ये विल्यम केरी आणि मार्शल मॅन या दोघांनी हे आणलं आपल्यापर्यंत. ही पश्चिमोत्तरीय परंपरा होती. हे रामायण आलं. जर्मन विद्वान शिलिगन यांनी 1843 ते 67 हे इटलीच्या गोरेशियन ही वंग परंपरा म्हटली जाते. वंग देशातली आलेली परंपरा. दाक्षिणात्य परंपरा इसवी सन 1888 मध्ये ही रामायणाची परंपरा आली. जे निर्णय घागर प्रेस मुंबई यांनी ह्या छापलेल्या लिहा आहे. या आपल्यापर्यंत पोहोचण्याचं कारणच हे झालं. आणि मग 1912 मध्ये गुजराती प्रेस मुंबई इथेही दाक्षिणात्य परंपरेतलं रामायण छापलं गेलं आणि आपल्यापर्यंत लिखित स्वरूपामध्ये ते रामायण पोहोचलं. हे सगळं मी काय सांगते याचं कारण असं की ज्या वेळेला रामायण, मूळ रामायण, आधी रामायण काय आहे, मूळ काय आहे, आपल्याजवळ त्याचं काही आहे का, लिखित स्वरूपात आहे का, सापडत आहे का, हे जेव्हा माहीत नसतं आणि त्याच्यावर चर्चा करून नक्की झालं का, मग ती कथा झाली का, इतिहास होता का, कोणी करत पाहिलं का, त्या गोष्टीच्या जेव्हा वादाच्या येतात त्यावेळेला आपल्याला हे माहिती पाहिजे की ह्या एवढ्या महान ग्रंथाच्या मागे एवढी मोठी परंपरा आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे सगळंच्या सगळं जसंच्या तसं शब्दशः शक्यता नाहीये, हे मला मान्य आहे. त्याच्यात प्रक्षिप्त खूप असणार आहे हेही मान्य आहे. त्याच्यात लोकांनी आपल्या आवडीनिवडीप्रमाणे काहीतरी त्याचे बदल केले, तोडमरोड ज्याला आपण म्हणतो ते केलं, हेही मला मान्य आहे. पण तरी आधुनिक काळात, आज कलियुगात आपल्यापर्यंत इतक्या वर्षांनी रामकथा पोचली आहे याचं कारणच असं आहे की या वेगळ्या वेगळ्या परंपरा सगळ्या देशभर म्हणूया, भारतभर, आणि त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की रामायणकालीन भारत हा फार मोठा होता. खूप लांबपर्यंत तो होता. खूप बरेच प्रांत त्याच्यामध्ये होते जे आता कुठेच नाही आहेत आपल्या ह्याच्या, आपल्यापासून खूप दूर दूर गेलेले आहेत तेही होते. त्यामुळे त्या सगळ्यांमधनं हे सगळं जपलं गेलं आणि मग विविध भाषांमधल्या रामायणाच्या प्रती निर्माण झाल्या. खूप सारी रामायणं आपल्याला बघायला मिळाली आणि ही सगळी जी विविध भाषांमधली रामायण आपल्यापर्यंत पोचली त्यामुळे आपल्याला रामायण कथा ही आली आपल्यापर्यंत. आपण ती बघितली, वाचल्यात त्यातल्या, आणि त्यातनं जे जे काय संशोधकांना चांगलं घेता आलं ते घेतलं. आज आपल्याजवळ सर्वात महत्वाची कोणत्या रामायणाचा पाठ असेल किंवा ज्या रामायणाचं आपण म्हणू शकतो त्यातल्या 2 रामायणाच्या आपल्याजवळ प्रती आहेत किंवा
संस्करणामक म्हणूया, एक रामचरितमानस जे तुलसीदासांनी रचलेलं आहे, अवधी भाषेमध्ये रचलेलं आहे, आणि दुसरं गीता प्रेस गोरखपूरने आपल्यापर्यंत पोहोचवलेलं रामायण आहे. याचा प्रसार आधी मौखिक स्वरूपात होता. त्यामुळे ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा प्रसार मौखिक स्वरूपात असतो, एखाद्या कथेचा प्रसार हा फक्त तोंडी केला जातो, त्यावेळेला हस्तलिखित प्रती क्वचितच उपलब्ध असतात. आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी मौखिकच होत्या. सगळे मौखिक स्वरूपामध्ये ते वाचत होतात. आणि मग अशा वेळेला लिखित स्वरूपात ते उपलब्ध नसले की त्याच्या सत्यासत्यतेच्या पुष्टीसाठी, त्याची पडताळणी करण्यासाठी कुठलीच साधनं किंवा कुठलेही पुरावे उपलब्ध नसतात. आणि मग लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो, बुद्धिभेद होतो. या सगळ्या गोष्टी होतात. याचं कारण असं की ठोस लिखित स्वरूपामध्ये वाङ्मयीन पुरावे उपलब्ध नसतात. भारतीय पुराणांमध्ये रामकथा कुठे आहेत? खूप पुराणांमध्ये आलेल्या आहेत. पुराणांमध्ये ज्या रामकथा आहेत त्या ब्रह्मांड पुराणात आहे, विष्णू पुराण, नारद, वायू, लिंग पुराण, भागवत पुराण, अग्नी, वराह, कूर्म, ब्रह्म, गरुड, स्कंद, पद्म, नृसिंह एवढ्या पुराणांमध्ये या भागवत कथा आहेत. माफ करा, या रामायण कथा, रामायणातल्या कथा या इतक्या पुराणांमध्ये. निदान कमीत कमी आपण त्या पडताळून पाहून त्यातले जे सारखे 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 आहे ते सगळं खरं मानून आपण त्या पुराणांवरून त्या कथांचा अभ्यास करू शकतो. महारामानंतर रामायण ही लिहिली गेली वेगळी वेगळी. वेगळ्या वेगळ्या कवींनी रामायण लिहिली. महारामायण लिहिलं गेलं, अद्भुत रामायण लिहिलं गेलं, आनंद रामायण, अध्यात्म रामायण, तत्वसंग्रह, एक पुरातन प्राचीन असं रामायण आहे, मंत्र रामायण आहे, संक्षिप्त रामायण आहे, भुशुंडी ऋषींनी रचलेलं रामायण आहे, वेदांतात रचलेलं रामायण आहे. हे रचले गेल्या. मग ही फक्त भारतीय पुराणांमध्ये आणि या जुन्या जुन्या ग्रंथांमध्येच होते का हे सगळे रामायणाचे भाग किंवा रामायणाची कथा? तर नाही. रामायणाची कथा ही जैन आणि बौद्ध वाङ्मयात सुद्धा होती. दशरथ जातक, अनामक जातक, पौमचरित्र, पदमचरित्र, पौमचरित्र पुन्हा 8व्या शतकातलं, रामलखन चरित्र, अंजना पवनांजय, रामदेव आणि बलभद्र, सोमसेन विरचित रामचरित्र, अशी अनेक रामाची चरित्र आपल्यापर्यंत आली. ती केवळ रामायण या आदिकवी वाल्मिकीच्या ग्रंथातूनच आपल्यापर्यंत पोहोचली आहे. कारण की तो पूर्णच्या पूर्ण ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचणं, येणं, ते आपल्याला समजणं, त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला मिळणं, ह्या सगळ्या शक्य नव्हत्या. आणि प्रत्येकच व्यक्तीला ती भाषा त्यातनं समजून घेणंही कठीण होतं. म्हणून या वेगळ्या वेगळ्या भाषांमधनं प्रत्येकाने आपापल्या समाजाला, आपापल्या गटाला, आपापल्या समूहाला, आपल्या आपल्या अनुयायांना समजाव्या अशा तऱ्हेने रामकथांच्या रचना केलेल्या आहेत आणि त्या रचना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि हा अर्थातच इतिहास प्रत्यक्ष घडलेल्या ज्या घटना आहे त्या इसवी सन पूर्व 750च्या काळातला इतिहास आहे. त्याच्यामुळे तो गाथा आणि आख्यान स्वरूपात आहे. साहजिकच तो कुठल्याही पद्धतीने लिहिलेला किंवा त्याचे खंड आहेत, संशोधित आहेत, असं काही झालेलं नाही. पहिलं रामायण हे वाल्मिकींनी रचलेलं रामायण आहे. मग ते रामायण कसं गेलं, कसं आलं, तर आपल्याला परंपरेनुसार माहिती असल्याप्रमाणे हे जे रामायण आहे, हे रामायण सुद्धा मौखिकच आहे ना. रामकथा जी आहे त्या रामकथेमध्ये हे रामायण लवकुशांनी लोकप्रिय केलंय. गा बाळांनो, गा रामायण. आपल्याला आठवत असेल की सुरुवातच त्याचे कुशलव रामायण. सीतेच्या या पुत्रांनी आपल्या पित्याची कथा अमर केलेली. कारण रामाच्या त्या यज्ञाच्या वेळी, ज्यावेळी त्यांनी यज्ञ केला आणि सीतेची सुवर्ण प्रतिमा करून
तो यज्ञ पूर्ण केला. आणि अशा वेळेस मधला जो काळ असतो यज्ञाचा, ज्याच्यामध्ये रंजकतेसाठी काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या भाषेत म्हणून आपण असतात, त्याचा फायदा घेऊन सीतेची ओळख पटावी म्हणून वाल्मिकी ऋषींनी लवकुशांना रामायण गाण्यासाठी रामाच्या दरबारात पाठवलं होतं. हे आपल्याला माहिती आहे. आणि हे परंपरेतलं रामायण आहे, परंपरेमध्ये असलेलं रामायण. मग काही कथा जातक ग्रंथातल्या आल्या. मग महाभारताच्या वनपर्वामध्ये जेव्हा महाभारताची कथा लिहिली गेली, व्यासांनी महाभारत कथा लिहिली, त्यावेळेला महाभारताच्या वनपर्वात रामोपाख्यान आलेलं आहे. रामाचं उपाख्यान आलेलं आहे. कुठेतरी गीत आहे एक छोटस, धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा. धौम्य ऋषींनी पांडवांना रामकथा सांगितली असं कुठेतरी गीत वाचण्यामध्ये आलं. आणि मग त्याच्यातनं एकात्न एक निघत आज आपल्यापर्यंत पोहोचलेली रामायणाची संहिता ही संस्कृत मधली संहिता आहे. नुसती संस्कृत मधली नाही, प्रादेशिक भाषांमधली आहे, वाङ्मयीन आहे. या वाङ्मयामध्ये कथा कादंबऱ्यांमधनं रामकथा आलेली आहे, ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि सर्वात जास्त आज घरोघरी आपल्यापर्यंत, निदान महाराष्ट्रामध्ये तरी प्रत्येकाच्या हृदयात जाऊन बसलेली कथा म्हणजे गीत रामायण, जे आजचे वाल्मिकी ज्यांना आपण म्हणतो त्या गदी माडगुळकरांनी लिहिलेलं गीत रामायण. ते हिंदीत पण झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने हिंदीत पण गायलं जातं, ते पण मी ऐकलेलं आहे. अशी ही कथा वाङ्मय रूप घेऊन आपल्या समोर आली. इतिहास म्हणून आलेली कथा, आधी गाथा म्हणून आलेलं, आख्यान म्हणून आलेलं, आधी गाथा, मग आख्यान, मग रचना, मग त्याच्यानंतर लोकप्रियता, मग वेगवेगळ्या ठिकाणच्या कथा, उपाख्यान, आणि आता वाङ्मयाच्या रूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि त्याही नंतर जर कुठली पोचली असेल तर आज आपल्यापर्यंत पोहोचलेली सर्वात महत्वाची कथा म्हणजे रामानंद सागर यांनी घरोघरी नेऊन पोचलेली रामायणाची कथा अशी ही पोचली. ती या सगळ्या ग्रंथांमधनं संशोधन करून त्यांनी ती केलेली होती. ती कथा विशाल कथा. आज इतक्या वर्षानंतर, इसवी सणापूर्वी चा इतिहास घेतला तर 8 ते 10,000 वर्षानंतर सुद्धा एखादी कथा जिवंत राहते आहे, ती लोक जिवंत ठेवतात आहे. याचं कारणच हे आहे की खूप काहीतरी त्या कथेमध्ये आहे, त्या ग्रंथात असं काहीतरी आहे की जे वर्षानुवर्ष, शतकानुशतक आणि आपल्या कालगणनेप्रमाणे म्हटलं तर युगानुयुग टिकून राहिलं. त्रेतायुगामध्ये रामकथा झाली, द्वापर युगामध्ये ती आली, कलियुगामध्ये ती सर्व दूर झाली. रामायण काळामध्ये जो विशाल भारत होता तो जम्बूद्वीप या नावाने ओळखला जाणार होता, खूप मोठा होता. जर आपण बघितलं त्याचे नकाशे पूर्वीच्या याच्यातले तर आपल्याला सापडतात त्याचे, आपण जरूर हे बघू शकता गुगलवरनं की कुठे कुठे होतं ते. पौराणिक वाङ्मय याच्यामध्ये साधारणतः पौराणिक वाङ्मयामध्ये जे लिखाण असतं ते सामान्यपणे तर्क, विवेक, अनुभूती आणि ग्वाही याच्या आधारावर केलेलं असतं. जे काय आपल्या समोर आलेलं आहे, जे आपल्याला सांगायचं आहे, कथन करायचं आहे, म्हणजे वाल्मिकी ऋषींच्या बाबतीमध्ये आपण हे बोलूया की ते पौराणिक वाङ्मय आहे. पौराणिकाच्याही आधीचं वाङ्मय, पौराणिक वाङ्मय पुढे आलेलं आहे. रामायण काळ हा त्याच्या आधीचा होता. आणि त्यामुळे जो तर्क, विवेक, अनुभूती आणि ग्वाही या चारही गोष्टींचा विचार त्यात झालेला आहे. सर्वप्रथम त्यांना जी कथा सांगायला म्हणून नारदांनी उद्युक्त केलं, त्यामुळे त्यांचा तर्क, विचार आहे. एक विवेक आहे. विवेक म्हणजे काय? योग्य गोष्टीची निवड. अनेक जेव्हा तर्क समोर येतात तर त्यावेळेला जे सटीक असेल, जे योग्य वाटत असेल, ज्याची ग्वाही आपलं मन देत असेल, ज्याची अनुभूती आपल्याला आतून कुठून तरी आलेली असेल, ते वाङ्मय
जेव्हा निर्माण होतं तेव्हा ते नश्वर असतं, अक्षर वाङ्मय असतं. म्हणून रामकथा हे अक्षर वाङ्मय ठरलं. पण मग काय झालेलं आहे या रामकथेचं, की अगदी अतिपरिचयात अवज्ञा व्हावं तसं रामकथा लेखन हे एका श्लोकामध्ये ज्याला जे जसं वाटलं तसं, ज्याला त्याच्यामध्ये जे काय जोडून घ्यावं असं वाटलं, आपल्या आवडीच्या गोष्टी, आपल्याला पटलेल्या गोष्टी, असं सगळं त्याच्यामध्ये घालून ते मोठं करणं. आपले एखादं वाचत असताना एखाद्या गोष्टीवर आपलं स्वतःचं जे इंटरप्रिटेशन असतं, ज्याला आपण म्हणतो की आपल्याला स्वतःला त्याच्यावर काय वाटतं हे त्याच्यामध्ये घालणं, हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. अहो राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निग्रहणम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एदत्री रामायणम. काय आहे रामायण? काहीच नाही. खूप सोपं आहे. तपोवनामध्ये राम गेला, तिथे गेल्यावर कांचन मृगाच्या मागे लागला, त्यामुळे सीतेचं हरण झालं. तिला वाचवायला गेलेल्या जटायू मृत पावला, परंतु त्यांनी मार्ग दाखवला. मग सुग्रीवाची भेट झाली, वालीचं निग्रहण झालं, वालीचा वध झाला. समुद्र तरून लंकापुरीमध्ये सगळे लोक गेले, लंकापुरी पूर्ण नष्ट केली. युद्ध झालं, रावण कुंभकर्णाचा मृत्यू झाला, विभीषणाला लंकेचं राज्य दिलं गेलं आणि राम परत आले. हा असा रामायणाचा एक छोटासा कथाभाग हा सांगितला जातो. हा रामायणाचा कथाभाग सांगितले म्हणजे जसं आपण आजकालच्या भाषेमध्ये म्हणतात ना वन लाईन स्टोरी, तशासारखा हा कथाभाग रामायणाचा सांगितला जातो की रामायण म्हणजे हे एवढंच आहे. त्या कथेमध्ये काही काही गोष्टी ज्या आहेत त्या याच्यात नसलेल्या वाल्मिकी रामायणात नसलेल्या आलेल्या आहेत, तुलसी रामायणात आल्या आणि पुढे पण त्या आल्या थोड्या ठिकाणी. त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट सीता स्वयंवराची. आपल्याला कथा माहिती आहे, ती अशीच माहिती आहे की विश्वामित्र ऋषी घेऊन गेले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देवी दशरथा असं म्हणून आपल्या यज्ञांचं संरक्षण करण्यासाठी राम आणि लक्ष्मणांना ते घेऊन गेले. परत येत असताना जनकाकडे गेले. जनकाच्या तिथे गेल्यानंतर त्यांना कळलं की ती कन्या उपवर आहे आणि तिचं स्वयंवर आहे. आणि मग स्वयंवर होऊन तिने रामाला माळ घातली. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. वाल्मिकी रामायणात अशी कथा नाही. वाल्मिकी रामायणात स्पष्ट केलेलं आहे की तिथे गेल्यानंतर विश्वामित्र ऋषी तिथे पोहोचल्यानंतर राम लक्ष्मणांना तिथं बघून जनकाने स्वतःहून हा विषय काढला की माझी कन्या उपवर आहे आणि तुमच्याबरोबर आलेले हे जे तुमच्या राजकुमार आहेत ते सुद्धा मला विवाह योग्य वाटतात. तेव्हा आपल्याला शक्य असेल तर आपण त्यांचा विवाह जुळवून आणावा. माझं म्हटल्यानंतर रीतीप्रमाणे निरोप गेले दशरथाकडे. दशरथाकडची मोठी माणसं लग्न ठरवायला आल्यासारखी ती सगळी जण आली तिथं. ते बघितलं, राज्य बघितलं, ते सगळं त्यांचं आपापसामध्ये जे काय त्यांना एकमेकांची माहिती मिळवायची असेल किंवा जे काय ज्या पद्धतीने त्यावेळेला लग्न ठरत असतील त्या पद्धतीने, आपल्याला नाही माहिती ती पद्धत, वाल्मिकी रामायणात आहे ते सगळं अत्यंत बारकाईने वर्णन आहे, ते आपल्याला मुळातूनच वाचावे लागते. त्या पद्धतीने ते लग्न ठरलं. ते लग्न तिथे झालं, व्यवस्थित लग्न पार पडलं आणि लग्न पार पडल्यानंतर हे सगळं वऱ्हाड. आणि मग अर्थातच त्याच्या तिघ पुत्र होते, लक्ष्मणाचं उर्मिलेशी, भरत आणि शत्रुघ्न, श्रुतिकीर्ती आणि मांडवी या दोघांशी, श्रुतकीर्ती आणि मांडवी या दोघी तिच्या भगिनी, त्यांचे या दोघा भावांशी विवाह झाले
आणि या चारही भावांचे एकाच वेळी विवाह होऊन सगळेच्या सगळे परत आले आणि मग राज्यकारभाराच्या दृष्टीने विषय सुरू झाला. हा सगळा पुढचा भाग आपल्याला माहिती आहे. दुसरं लक्ष्मण रेषा, ही जी सीतेच्या दाराशी अडकलेली लक्ष्मण रेषा लक्ष्मणाने आखलेली, ही सुद्धा वाल्मिकी रामायणात आहे. वाल्मिकी रामायणात नाही, माफ करा, वाल्मिकी रामायणात नाही, ती तुलसी रामायणात आहे. तुलसीदासांनी त्यावेळेला ती कथा तिथे आणलेली आहे. निषाद राजाची कथा आहे ती सुद्धा अशीच आलेली आहे. आणि अहिल्याधाराची कथा तर अगदीच वेगळी होऊन आलेली आहे आपल्यापर्यंत. रामाचा पाय लागून अहिल्याचा उद्धार झाला वगैरे असं नाहीये. एक तर ती शिळा झालेली होती ही कथा. तिला फक्त असा शाप मिळाला होता की तू कोणाच्या समोर येऊ नको, भस्मशायिनी होऊन राहा आणि या ठिकाणी तपस्या कर, तुझ्या गुन्ह्याचं अपराधाचं प्रायश्चित्त कर आणि तुझ्या अपराधाचा अर्धा वाटेकरी म्हणून मी सुद्धा तपश्चर्येला जातो. म्हणून गौतम ऋषी स्वतः तपश्चर्येला निघून गेले. कथा बरीच मोठी आहे, वेगळ्या पद्धतीने ती सांगत गेलो तर आपला बराच वेळ त्यामध्ये जाईल. म्हणून आपण तो न घेता आपण थोडस यामध्ये एवढाच भाग बघूया की ही कथा नंतर प्रक्षिप्त झालेली कथा आहे. अशा अनेक कथा आपल्याला तिथे प्रक्षिप्त झालेल्या दिसतात. तर ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या कथा बघितल्यानंतर आणि रामकथांच्या पुढच्या आपल्या सगळ्या बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे जे आहे वाल्मिकी रामायण हे वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या धर्तीवर लिहिलेलं आहे. आपल्यापर्यंत आलेलं जे असतं ते रंजक पद्धतीने आलेलं असतं, पुराण कथातून आलेलं असतं, कथेकरांकडनं आलेलं असतं. आपण पाहिलं तसं वाङ्मयीन इतिहासात वाङ्मयाच्या स्वरूपात आलेलं असतं, ललित स्वरूपात आलेलं असतं आणि मग त्याच्यातल्या कितीतरी गोष्टी ह्या बदलल्या गेलेल्या प्रक्षिप्त मुळात नसलेल्या असतात. आता तो आपला विषय नाही आहे आजचा, तो आपल्याला पाहायचा आणि आपल्याला फक्त हेच बोलायचं की रामायण हा ग्रंथ काय आहे. रामायण हा ग्रंथ आदर्श समाज आणि आदर्श कुटुंब याचा विचार करणारा ग्रंथ. असं म्हटलं जातं की योग वसिष्ठ हा व्यक्तिमत्व विकासाचा ग्रंथ आहे. सर्वप्रथम योग वसिष्ठ शिकायला पाहिजे व्यक्तिमत्व विकासासाठी. त्यानंतर रामायणाचा विचार त्यानंतर करायचा, कारण रामायण हे कुटुंब आणि समाज यांचा आदर्श घालून देणार आहे. त्यानंतर महाभारत की ज्याच्यामध्ये कलियुगामध्ये समाजामध्ये झालेल्या परिवर्तनामुळे आणि मानवी स्वभावातल्या भेसळीमुळे ज्या काय अनेक गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्या सर्व गोष्टींवर मात करण्याची क्षमता, आणि ही जी क्षमता आहे ही क्षमता कृष्णाने दिलेली. रामाने आदर्श दिले, कृष्णाने व्यवहार दिला. वेगळ्या पातळीवरची ती कथा आहे. त्यामुळे रामकथा जी आहे ती एक चौकटीमध्ये, धर्माच्या आदर्शाच्या चौकटीमध्ये, धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडली. रामकथा ही धर्मासाठी चारी पुरुषार्थाची चौकट. त्या चौकटीत आपला जीवनपट श्रीरामांनी बघितला कुशलवांच्या रामायण कथेतून गायनातून. मग आता या रामकथेमध्ये वाल्मिकी रामायणामध्ये महत्वाची पात्र कोणती आहेत? ते कथा सगळ्यांना माहीत असल्यामुळे मी त्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करणार नाही, तर सगळा वेळ कथा सांगण्यात संपून जाईल आणि मग त्यामागची तत्व सगळी जशीच्या तशीच राहतील. रामकथे याच्यामध्ये या सगळ्या व्यक्तिमत्वांमध्ये, या कथेमध्ये किंवा या महाग्रंथामध्ये, या ग्रंथात जी पात्र आहेत
जी व्यक्तिमत्व आहे, पात्र नाही म्हणू आपण, कारण की ते काल्पनिक कथा म्हणजे जी व्यक्तिमत्व आहे, सजीव आहे, तर जी होती हाडामासाची होती, जी जगत होती आणि जगण्यातून आचरणातून आदर्श देत होती, ती जी व्यक्तिमत्व आहे ती व्यक्तिमत्व आहे. खूप आहे, कारण की तो काळही खूप मोठा आहे. खूप मोठ्या राजवंशाची ही कथा आहे आणि तो राजवंश जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून तर ही जी रामकथा मुळात सांगायच्या त्या कथेपर्यंत कितीतरी राजे होऊन गेली, कितीतरी महान व्यक्तिमत्व होऊन गेली. आणि ही सगळी जी महान व्यक्तिमत्व होती त्या सगळ्या व्यक्तिमत्वांचे उत्तमोत्तम गुण त्यांच्या वारसांनी या काळामध्ये आणले. आता आपण बघूया ना की काय कथा आहे, की काय. तर याच्या आधी आपण रघुवंशाची ओळख करून घेऊ. भारतीय इतिहासातला पहिला राज्यकर्ता जो होता तो मनुविवस्वान होता. सगळं रामायणामध्ये आहे, सांगितलंय वाल्मिकींनी स्वतः. मनुविवस्वान हा पहिला राज्यकर्ता. त्याचा ज्येष्ठ पुत्र इक्ष्वाकु, त्याचा पुत्र नेदिष्ट आणि कन्या इला. या नेदिष्टाने नवीन राज्याची स्थापना केली. कन्या जी इला होती तिने इलावर्त नावाचे स्वतःचं राज्य स्थापन केलं. तिचा मुलगा पुरुरवा, जे इक्ष्वाकुला असंख्य पराक्रमी पुत्र होते. ते पराक्रमी राजे मधले होऊन गेले, इतके होऊन गेले की त्यांची नावं सांगणं कठीण आहे, कारण त्याच्यात खूप उशिराचं आहे. निमी, दंड, काकुस्थ, मांधाता ही नावं माहिती आहे म्हणून मी जी माहिती आहे ती सांगते, की जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगर, भगीरथ, पृथू, अज ही सगळे त्याचे पुत्र. आणि मग दाशरथी राम, तो दशरथाचा पुत्र. हे सगळे इक्ष्वाकु वंशातले सगळे होते. या सगळ्यांचा इतिहास दाशरथी रामापर्यंत येऊन पोचला आणि राम हा दशरथाचा पुत्र. मग रामायणाचे प्रामुख्याने दिसलेले पुरुष आहेत, ज्या पुरुष व्यक्तिमत्व प्रामुख्याने आहे त्यांनी सर्वात पहिली व्यक्तिरेखा म्हणायची तर वाल्मिकी ऋषी स्वतः, कारण त्यांनी त्याची रचना केलेली आहे. त्यानंतर दशरथ, ज्याचा पुत्र म्हणून राम आपल्याला श्रीरामांना आपण ओळखतोय पुत्र म्हणून. जनक, पिता होता जानकीचा, रामाच्या पत्नीचा. त्याच्यानंतर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सुग्रीव, वाली, जटायू, हनुमंत, रावण, विभीषण. कितीतरी व्यक्तिरेखा. या प्रत्येकावर विचार करत बसलो तर आपल्याला प्रत्येकाच्या विचारात नाही पुस्तक लिहायला लागेल प्रत्येकासाठी. प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य. जनक विदेही होता, दशरथ श्रेष्ठ राजा होता, त्यातल्या सगळ्या आसपासच्या सगळ्या राजांमध्ये तो श्रेष्ठ होता. भरत आणि लक्ष्मण हे दोघही जण अत्यंत बंधुप्रेमी होते. असे हे सगळे या इतिहासाला पुढे नेणारे आणि या रामकथेमध्ये ज्यांचा महत्वाचा भाग होता ते दाशरथी राम, ज्याला आपण श्रीराम म्हणतो, ज्याची कथा रामायणामध्ये प्रामुख्याने लिहिली गेलेली आहे. तो एक आदर्श पुत्र होता. त्याच्या जन्माने म्हणजे इतका आदर्श, इतका तेजस्वी, इतका ज्याला आपण म्हणूया की इतका दैदिप्यमान होता की त्याच्या जन्माचं वर्णन करताना कोणी म्हणतात दीपून जाय माय स्वतः पुत्र दर्शन. त्याचा जन्म झाल्यावर कौसल्या राणी हळू उघडी लोचने दीपून जाय माय स्वतः पुत्र दर्शन. इतकं तेजस्वी पुत्र आपल्याला झालेला बघून तिथे डोळे दिसून गेले. तिला धन्य धन्य वाटलं. तो श्रेष्ठ बंधू होता. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्याची प्रती असलेली कर्तव्य. तो उत्तम पिता होता, मित्र होता, हनुमंताचा, वालीचा, सुग्रीवाचा, राजा होता, राज्यकारभार कधी चाललेला होता.
एक मानव म्हणून तो श्रेष्ठ होता. या सगळ्या गोष्टी त्या गुंतलेल्या होत्या. त्यांनी शबरीची खाल्लेली मोहरं आठवली किंवा निषाद राजाच्या प्रती त्याची जी भावना, त्याने लक्ष्मणाला, त्यांनी असं म्हटलं होतं निषाद राजाला की तू मला बंधू समान आहे, लक्ष्मणासारखा तू आहेस, असं त्याला म्हटलेलं होतं. ही त्याची मानव असण्याची, मनुष्य असण्याची खूण आहे. एवढंच नाही तर जेव्हा सीताहरण झालं तेव्हा ढाई ढाई रडला. वाईट वाटलं होतं, दुःख झालं होतं. आपण असं म्हणतो की प्रभू रामचंद्र म्हणजे ईश्वराचा अंश, ईश्वराचा अवतार, विष्णूचा अवतार, म्हणजे स्वतः विष्णू भगवान त्याच्या रूपाने जन्माला आले. आता ह्या सगळ्या गोष्टीत आपण पडूच नाही, कारण अवतार ह्या एका विषयावर बोलायचं झालं तर आपल्याला तासभर लागणार आहे. विष्णूचे जे गुण होते, सगळे रजोगुण, राजा म्हणून असणारे जे सगळे गुण होते ते सगळे रामामध्ये होते, म्हणून त्याला विष्णूचा अवतार म्हणायचं. मुळात विष्णू ही मुळात मनुष्य देहधारी व्यक्ती नसून ते पद आहे, विष्णुपद, विष्णू तत्व आहे. ते जे विष्णू तत्व आहे, ते विष्णू तत्व ज्याच्यामध्ये ठाकून बनलेलं होतं तो विष्णूचा अवतार, म्हणून श्रीराम हा विष्णूचा अवतार. या रामाने, दशरथ पुत्राने आत्मानां मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम असं स्वतःला म्हटलेलं आहे. स्वतःला त्यांनी कधी ईश्वर, ईश्वरी अवतार किंवा कोणीतरी मोठा आहे असं कुठेही म्हटलं नाही. म्हणून मी म्हटलं मग अशी की तो मनुष्य होता, मानव असल्यामुळे मानवोचित सगळे गुण त्याच्यामध्ये आलेले होते. हर्षखेद, आनंद होणं, एखाद्या गोष्टीचं दुःख होणं, वाईट वाटणं, क्रोध येणं. वाली आणि सुग्रीव यांच्या कथेच्या नंतर किंवा जेव्हा हे लोक आपल्या सीतेच्या शोधासाठी काहीही करत नाही आहे बघितलं, तेव्हा रामाला क्रोध हा व्यक्तिमत्व. कांचन मृग असू शकत नाही हे त्याला माहित नसणार आहे का? असणार आहे. पण जेव्हा सीतेला त्याचा मोह पडला तेव्हा सामान्य माणसाप्रमाणे त्यांनी तिच्यासाठी तो मृग आणण्यासाठी तो गेला, मृगाची शिकार करण्यासाठी तो गेला. हे त्याचं स्वतःच एक मनुष्य म्हणून एक वेगळेपण वाल्मिकी रामायणात दाखवलं. आणि हे वेगळेपण जे आहे ते वेगळेपण त्याच्या युवराज्याभिषेकाच्या वेळेला आणखी लक्षात आलं. जरी तो राजपुत्र होता, मोठा होता, तरी सुद्धा त्याला जेव्हा त्या वेळ आली की त्याला स्वतःला राजा म्हणून व्हायच्या ऐवजी त्याच्या भावाने राज्यपद मिळवावं असं त्याच्या आईला वाटलं, तेव्हा तो सहज बाजूला झाला. हा त्याच्या मनाचा मोठेपणा होता, मातृपितृभक्त असल्याचं लक्षण होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या काळाची ते मूल्य होती. मी माझा अधिकार का सोडू, माझ्या कोणी कसं राहील, मी नाही देणार. लागलीच झालेल्या महाभारतामध्ये दुर्योधनाने म्हटलं होतं ना की युद्ध केल्याशिवाय सुईच्या आग्रावर मागेल एवढी सुद्धा भूमी देणार नाही. आणि इथं याने सगळं राज्य ठीक आहे चाललं जा सोडून दिला. आणि भरताने सुद्धा की नाही बाबा हे राज्य तुझं आहे, मला अधिकारच नाही माझा त्याच्यावर, म्हणून त्याच्या खडावा तिथे, पादुका तिथे ठेवून त्यांनी राज्यकारभार केला. हे मातृपितृभक्त असणं, कर्तव्यनिष्ठ असणं, राजनीतिज्ञ असणं, हे त्याचे सगळे. तो राजनीतिज्ञ होता. जिथं जिथं गेला तिथं तिथं त्यांनी सगळे मित्र जमवले. वाली, सुग्रीव, हनुमंत, आणखी जे जे म्हणून त्याला जंबुवंत वगैरे हे सगळे मित्र जमवले. त्याने राजकारणाचा भाग आहे त्याच्या. तो दिग्विजयी होता, कुठंही हरला नाही, मोठा योद्धा होता, धार्मिक होता. आणि ह्या सगळ्या ज्या प्रेरणा आहेत त्या सगळ्या प्रेरणा त्याला त्याच्या स्वतःच्या कुटुंबातून, संस्कारातून आणि आईवडिलांकडून मिळालेले. तर म्हणून त्याचं वर्णन गुणसंपन्न, पराक्रमी, धर्मज्ञ, सत्यवक्ता, दृढव्रत, चारित्र्यवान, ज्ञाता, लोकप्रिय, संयमी आणि तेजस्वी
तसंच अहिंसा, दया, अध्ययन, सुस्वभाव, इंद्रिय दमन आणि मनोनिग्रह या 6 गुणांनी युक्त आदर्श अशा व्यक्तीचं चरित्र वाल्मिकींनी रामायणामध्ये लिहिलं. कशासाठी लिहिलं? जगापुढे ठेवण्याच्या उद्देशाने लिहिलं. वाल्मिकींनी नारदांना हे विचारलंच होतं, कोन्वस्मिन् सांप्रत लोके गुणवान कश्च वीर्यवान. कोण आहे रे बाबा? सांगा नारद मुनी. त्याने विचारलं. आणि मग आचा हा पराक्रम. पुन्हा ते गुण एकदा आपण बघूया. त्या रामायण ग्रंथामध्ये वाल्मिकींनी लिहिलेले आहेत. रामाचे गुणसंपन्न, पराक्रमी, धर्मज्ञ, सत्यवक्ता, दूढवत, चारित्र्यवान, ज्ञाता, लोकप्रिय, संयमी आणि तेजस्वी. तसंच या सगळ्या आधीच्या गुणांबरोबर अहिंसा, दया, अध्ययन, सुस्वभाव, इंद्रिय दमन आणि मनोनिग्रह या 6 गुणांनी युक्त अशी आदर्श व्यक्ती म्हणजे श्रीराम. त्याचं चरित्र रामायणामध्ये लिहिलं गेलं. कारण हा प्रश्न जेव्हा विचारला की कोण आहे असं गुणवान, त्यावेळेला नारदांनी उत्तर दिलं की अयोध्येचा राम हा तुमच्या काव्यासाठी योग्य नायक आहे. हे समजलं. या सगळ्या गोष्टींनी आपल्याला या सगळ्या रामायणात, त्याच्यामुळे रामायणातल्या बारीक गोष्टी आपल्याला माहित आहे. स्वतः सीतेचं स्वयंवर, त्यानंतर प्रत्येक ठिकाणी युद्धामध्ये गेल्यानंतर स्वतःचा पराक्रम आणि एकट्याने स्वतःला सिद्ध करणं, हे सगळं झालं. तो श्रीकृष्णासारखा राजनीतिज्ञ नव्हता. महाभारतावरून रामाचं चरित्र पाहू गेलं तर तो श्रीकृष्णासारखा राजनीतिज्ञ किंवा युधिष्ठिरासारखा धर्मज्ञ नव्हता. तरी प्राचीन भारतीय इतिहासातला एक अद्वितीय पूर्ण पुरुष म्हणून त्याची आजपर्यंत आपण पाहतोय ख्याती बघतो. कारण नित्य आनंदमय आणि कल्याणप्रद विचारांच्या स्वरूपात मी सामावलेला आहे असं ज्याने म्हणावं, असा राम या रामचरित्राचा, रामायण कथेचा, रामायण ग्रंथाचा तो नायक आहे. वाल्मिकी रामायण हा जो महान ग्रंथ आज आपण बोलतो आहे त्याचा तो नायक आहे. नित्य आनंदमय कल्याणी स्वरूपामध्ये असलेला आहे. जेव्हा या वेळेला आपली जीवसृष्टी निर्माण झाली त्यावेळेला यक्ष, देव, मानव, राक्षस हे सगळे निर्माण झाले. आणि मग या राक्षस गोत्रामध्ये पुलस्त्य ऋषीचा विवस्त्र हा पुत्र आणि देववर्णिनी हा गावी आणि देववर्णिनी आणि कुबेर बघितलं कन्या. त्या दोघांचा एकमेकांशी विवाह झाला आणि त्यातनं रावणाचा जन्म झाला. रावण हा दशग्रीव होता, राक्षस कुलभूषण होता, वेदभाष्यकार होता, राजनीतिज्ञ होता, पराक्रमी, महापंडित, दिग्विजयी, वैशेषिक सूत्राचा भाष्यकार होता. जे आपण दशग्रंथी जे म्हणतोय ना, 10 विकार जे आहेत वेदांचे, वेद लक्षात ठेवण्यासाठी गणपाठी ब्राह्मण जे होता ते जे आहे हे सगळे रावणाने सांगितले. हे सगळं असूनही काय झालेलं, तो कुपथगामी निघाला. ही व्यक्तिरेखा रामायणामध्ये वर्णन केलेली आहे. तो कुपथगामी होता, उन्मत्त होता, अत्याचारी होता, नरमांसभक्षक होता, दुराचारी होता. त्यांनी वेदवती, तक्षकाची पत्नी आणि सीता या 3 स्त्रियांचं हरण केलं होतं. अशा या रावणाचा आणि पूर्णपणे वध करण्यासाठी किंवा जे हमला करण्याचं म्हणून की त्या रावणाला रावणाच्या अत्याचारापासून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी म्हणून जे
रामाच्या जन्माची एक जन्माचा उद्देश म्हणूया असा त्या ठिकाणी आपल्याला या गोष्टीच्या व्यतिरिक्त अशा आता व्यक्तिरेखा बघायच्या आहेत की ज्या व्यक्तिरेखा स्त्री व्यक्तिरेखा आहेत. या स्त्री व्यक्तिरेखा आपल्या परिचयाच्या आहेत, आपल्याला माहिती आहे. सर्वात पहिलं नाव असतात सीतेचं येईल, रामाची पत्नी. आपण सगळ्या व्यक्तिरेखा इथं आपण सगळ्यांचा विचार नाही करू शकणार, पण जेवढ्या शक्य आहे तेवढ्या व्यक्तिरेखांचा आपण विचार करूया. प्रमुख स्त्रिया, पहिलं नाव सीतेचं येईल, सुमित्रेचं येईल, कैकईचं येईल, मंदोदरीचं येईल, मंथरेचं येईल, कौशल्या, तारा, उर्मिला, अहल्या, शबरी आणि कितीतरी. त्यापैकी सीता, जनकनंदिनी, अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या चार ज्या पंचकन्यांचं स्मरण पंचक नाम म्हणतो आपण, ते श्लोक असा, अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकनात्मक नित्य महापातक नाश. यापैकी द्रौपदी सोडल्यास अहल्या, सीता, तारा आणि मंदोदरी या चार कन्या रामायणात. आणि या ज्या चार कन्या रामायणातल्या आहेत या चार कन्यांनी पण त्यांचं स्मरण पंचक नाथ त्यांनी 5 जणींचं स्मरण केलं मानवाने तर महापातक नाशनम, म्हणजे आपल्या हातून पातक घडणार नाही. याचं कारण असं की या 5 कन्यांना त्रास झाल्यामुळे पृथ्वीवर मोठी मोठी युद्ध झालेली आहेत, असं त्या सुभाषितकाराला म्हणायचं. एके ठिकाणी एक सुरेख वाक्य मी वाचलं होतं, पतिव्रता स्त्री के आंसू धरती पर बेकार नहीं गिरते, वे उनका विनाश करते हैं जिनके कारणवश वे अपने से बाहर निकले. ज्यांनी पतिव्रता स्त्रीचा, कोणतीही स्त्री कोणत्याही स्त्रीच्या डोळ्यातून पाणी काढलेलं आहे ते पाणी प्रलय होऊन त्यांचा विनाश करत जातं, असं एका ठिकाणी परिणाम. सीता ही कौशल प्रांतातली शरयू तीरावर अयोध्या नदी होती आणि सदानिरा तीरावर, सदानिरा आणि शरयू या दोन्यांच्या मध्ये कौशल प्रांत, शरयू तीरावर अयोध्या. हा जो कौशल प्रांत होता, या कौशल प्रांतामध्ये जनकाची कन्या म्हणून जानकी आपल्याला माहिती आहे. त्याचं प्रांताचं सार्वभौमत्व होतं, तीर शासन होतं, औदार्य, सत्यनिष्ठा, समृद्धी, शेजारच्या राजांशी सख्य ठेवणं, स्वधर्मनिष्ठा आणि अत्यंत प्रिय असा राजा ज्याला म्हटलं जातं त्या राजाचं हे राज्य. या राज्याने सूतसंस्थेची निर्मिती केलेली. या राज्यामधलंच एक पुत्र, रामायणाची कथा सांगायला लागल्यानंतर सर्वात पहिल्यांदा या कथेपासून सुरुवात होते. अनेक लोक विचारतात की रामायण कथे सुरुवात झाली आणि अजूनपर्यंत श्रावण बाळ कसं निघालं. या कथातला श्रावण आपल्या माता पिताला घेऊन चाललेला नदीच्या किनारी थांबला आणि रात्रीची वेळ होती, दिसत नव्हतं. शिकारीला गेलेला दशरथ राजा झाडावर बसलेला होता. पाण्यात त्यांनी आपलं कमंडलू बुडवल्याबरोबर जो पाण्याचा आवाज आला, बुडबुडे आले, त्या आवाजावरनं त्याला वाटलं की श्वापच पाणी प्यायला आलंय, म्हणून शब्द वेधी बाण त्यांनी मारला आणि शर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण बाळ. हा आई गे दीर्घ कोणी हाक तो पडला जाऊ. विद्धता दोन्हीकडे आहे. रामकथा लिहायला सुद्धा तर क्रौंच पक्ष विद्ध व्हायला लागला होता, झाला होता. इथे एक बाळ
त्या ब्राह्मणपुत्रा दोन्ही शोकाकुल झाला तुम्ही. आसवे आणून नयनी तो बदला, हा हंत तुझ्या नाशाला मी पापी कारण बाळा. इथून घटना सुरू झाली. तोवर पुत्र नव्हता दशरथ. इथून घटना सुरू झाली की माता पित्यांनी शाप दिला. तो शाप वरदान सिद्ध झाला की मामी जसं आमच्या पुत्राच्या शोकाने आमचा मृत्यू होतो आहे तसा तुझाही तुझ्या पुत्राच्या शोकाने मृत्यू होईल. एवढंच म्हटलं. खरं म्हणजे ते खूप काही करू शकले असते. त्या ठिकाणी ताबडतोब राजपदामध्ये जाऊन, ह्याचा उल्लेख आहे रामायणामध्ये की राजपदामध्ये जाऊन ताबडतोब ते आपल्यासाठी न्याय मागू शकले असते. तर याला पुन्हा कधीही राज्यपदावर बसू देऊ नका असं करू शकले असते. आणि त्या काळच्या मूल्यव्यवस्थेनुसार ते घडलं असतं. याला राजा होऊ देऊ नका, राज्यपदावर बसू नका, त्याला बसू देऊ नका, त्याला मृत्यूची शिक्षा द्या, मृत्यूदंड द्या किंवा आणि जे काय असेल ते असंख्य गोष्टी करू शकले असते. पण ते शांत आणि स्थिर बुद्धीचे माता पिता होते. त्यांनी फक्त एकच वाणी उच्चारली आणि ती वाणी शापवाणी नसून वर अथवा आशीर्वाद सिद्ध. हे जे सगळे इथले पुरुष होते किंवा त्यावेळेचे जे व्यक्ती होत्या, राजकारण धुरंधर व्यक्ती होत्या, त्या सगळ्या राजकारण धुरंधर व्यक्तींमध्ये कैकई हे एक नाव येतं. एक कथा कैकईविषयी सांगितली जाते आणि ती सर्वात महत्वाची कथा अशी आहे. आता मला माहित नाही की ते कितपत योग्य आहे काय नाही. तर आसपासच्या राजांचा जो बंदोबस्त करायचा होता किंवा संकट येऊ शकत होतं अयोध्यावर, अशा वेळेला मंत्रणा करून काही ऋषींनी कैकेयीकडे येऊन तिच्याकडे वर मागितलं, तिच्याकडे अभय मागितलं आणि त्यातनं रामाला वनवास दिला गेला असं म्हणतात. या खऱ्या खोट्याची असत्यतेची पडताळणी आपण करू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र मी नक्की म्हणू शकते. एका व्याख्यानामध्ये मी हे वाक्य ऐकलं आणि ते वाक्य कायम माझ्या मनामध्ये कायम स्वरूपी माझ्या मनामध्ये राहिलं, घर करून राहिलं, बसून राहिलं. ते म्हणजे असं की कौशल्यनी रामाला जन्म देऊन त्याला जग दाखवलं आणि कैकेयीने रामाला वनवास देऊन जगाला राम दाखवला. आपण म्हणतो ना की बाहेर पडल्याशिवाय, लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय त्या व्यक्तीचं खरं कार्य होतच नाही. त्याच ठिकाणी असता कदाचित हे सगळे पराक्रम त्याच्या हातून घडलेच नसते जर तो बाहेर गेला नसता राज्याच्या. तर गौतम बुद्धाच्या बाबतीत सुद्धा हेच म्हटलं जातं की राज्य सोडून गेला नसता तर तो बुद्ध नसता झाला. आणि मग इतिहासाने फक्त 4 शब्दामध्ये नोंद केली असती. शुद्धोधन नावाचा राजा होता, त्याच्यानंतर सिद्धार्थ नावाच्या त्याचा पुत्र राज्यावर आला. त्यांनी काही वर्ष राज्य केलं. मग काही वर्षानंतर त्याचा पुत्र राहुल राज्यावर आला आणि मग पुढे त्याचा विवाह आणि ते पुढे असा इतिहास सुरू राहिला. आता फक्त 2 ओळीमध्ये सिद्धार्थाची दखल घेतली गेली असती. पण ही दखल जेव्हा एका व्यापक स्वरूपात पूर्ण जगभर घेतली जाते याचं कारण असं की त्या एका चौकटीच्या बाहेर पडून मानवतेच्या कल्याणाचा विचार करून, मानव हिताचा विचार करून, एक कठोर निर्णय घेऊन, या सगळ्या आपल्या आसपास चाललेल्या गोष्टीचं सखोल चिंतन करून, व्यापक दृष्टिकोन ठेवून जेव्हा सिद्धार्थ नावाचा एक राजपुत्र घराबाहेर पडतो तेव्हा तो बुद्ध होतो आणि तो सगळ्या जगाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी धाव पडतो. तसंच त्या काळी ज्या आसपासच्या असंख्य राजांचा उपद्रव होत होता, राक्षसांचा उपद्रव होता, या सगळ्यांचा उपद्रव दूर करण्यासाठी त्याला रामाला सुद्धा स्वतःला पूर्णपणे युद्धाचा अनुभव येण्यासाठी, कठोर निर्णय घेता येण्यासाठी, जरी शूरपणखा ही स्त्री असली तरी ती अवध्य नाही हे म्हणण्यासाठी आणि ताडकेचा वध करण्यासाठी जे धैर्य लागणार होतं ते धैर्य त्याला त्या राजवाड्यात बसून मिळालं नसतं.
त्यापेक्षा जास्त त्याला काहीतरी व्यापक प्रांत हवा होता, व्यापक हवं होतं. म्हणून तो राजवाड्याच्या बाहेर गेला. ही एक त्याच्यावर आलेली इष्टापत्तीच म्हटलं जातं. अनेक लोकांना मदत करण्यासाठी घेऊन गेलेला आहे. आणि म्हणून मग ज्या वेळेला प्रथम भेट झाली चित्रकूटला, कैकेयी आणि सगळ्यांची भरत घेऊन आला होता. सगळ्यांना बिचारी ती राणी कोणासमोरच उभी राहिला, आपलं तोंड दाखवू नाही शकत अशी तिची अवस्था झाली होती. त्यावेळेला कवी सांगतात की एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये रामाने तिचे सगळे दोष दूर केले. त्यांनी म्हटलं, 100 बार धन्य व एक लाल की माई, 100 बार धन्य व एक लाल की माई, जिस जननी ने है जना भरतचा भाई. भरतासारखा पुत्राला जन्म देणारी आई ही श्रेष्ठ. श्रीरामाचं हे इक्ष्वाकू कुळातलं श्रेष्ठ धनुर्धर असा राम असला तर चरित्र नायकाचा वारसा जागवलाय. एका युगपुरुषाने त्रिवार जय जयकार करून रामकथेमध्ये एक महत्वाचा पायंडा पडलेला आहे की गीतेमध्ये कृष्णाने रामाला आपल्यापेक्षा मोठं मानलं. मी विभूती पूजन जो करतो त्या विभूती पूजनामध्ये राम माझ्यासाठी श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. तो राम दोघंही होते, जामदग्न राम सुद्धा आणि दाशरथी राम सुद्धा. रामायण काळात आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की तिथे मूल्य होती, खूप मोठी मूल्य होती. समाज वर्णव्यवस्थेवर होता, चालत होता. वर्णव्यवस्था होती, कुटुंब व्यवस्था होती, शस्त्रास्त्रांचं शिक्षण दिलं जात होतं, शासन व्यवस्था होती, विवाह संस्था खूप जास्त प्रबळ होती, ब्राह्मण युद्ध, समाज, अर्थकारण या सगळ्या गोष्टींवरती विशेष विचार केला. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याबरोबर आहेत, आपल्याबरोबर येतात. आता आपल्या पुढे प्रश्न असा निर्माण होतो की ह्या ज्या इतक्या वर्षांपूर्वी होऊन गेलेला हा ग्रंथ रामायण नावाचा, ज्याची भाषाही आज आपल्याला जमवायला गेली तर अभ्यासाला कठीण जाते आणि आपण करू शकत नाही, तर का करायचा अभ्यास याचा प्राचीन मान्य का रामायणाच्या बद्दल विचार करायचा आणि का हे सगळ्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. सर्वात पहिली गोष्ट अशी आहे आपल्या मनामध्ये हे कुतूहल असलंच पाहिजे की आपले पूर्वज कसे होते. ज्ञानप्राप्ती त्याच्यातून होऊ शकणार नाही. आपल्या मनात एक श्रद्धा आणि भक्तिभाव निर्माण होईल, मनोरंजन होईल, कला त्या काळाच्या ज्या होत्या त्या आपल्याला कळतील, त्यावेळेला आदर्श कोणते होते ते कळतील, प्रगती कशी केली आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या आधीच्या पिढ्यांनी ते कळेल, व्यवसाय कोणते होते, अर्थप्राप्तीचे मार्ग कोणते होते हे कळेल. आपल्याला वारसा मिळेल, वैचारिक वारसा जो शिक्षणाने मिळू शकतो, सामाजिक वारसा जो बाह्य संस्कृती मिळू शकतो, राष्ट्रीय चारित्र्य निर्माण. बाह्य संस्कृतीमध्ये भाषा, पोशाख, अलंकार या सगळ्या गोष्टी होतात. राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते, मानवाची बौद्धिक प्रगती कशी काय झालेली आहे, कशी होत आलेली आहे हे कळतं. त्या काळचा राज्यकारभार कसा होता हे कळतं, व्यापार, युद्ध या गोष्टी कळतात, अर्थकारण कळतं, सामाजिक विकास करून जीवनमान कसं उंचवायचं ह्याचा सुद्धा विचार आपल्याला त्यातनं करतात. ईश्वरावतार असल्यामुळे रामाच्या बाबतीमध्ये मात्र श्रद्धेचा विषय, पूजनीय धार्मिक विश्वास असा झालेला आहे. असं न करता आपण त्याचा आदर्श व्यक्ती म्हणून जर विचार केला तर त्याचे लौकिक गुण जे रामायणातनं आपल्यापर्यंत आलेले आहेत त्याचा विचार करायला हवा. त्याचं उदात्त चरित्र जे रामाचं आपल्यापर्यंत रामायणाला वाल्मिकींनी आणलेले ते बघता येईल. देवचरित्र नसून नरचरित्र आहे हे लक्षात ठेवता येईल. आदर्श गुणमंडित अशी विभूती म्हणून आपल्याला श्रीरामांना बघता येईल. आणि मग या प्रश्नाचं उत्तर बरोबर जो विचारला होता वाल्मिकींनी, कोन्वस्यन्नम सांप्रतलोके गुणवान कश्च वीर्यवान, कोण वस्त आहे सध्याच्या लोकांमध्ये, तर त्याचं उत्तर राम आणि त्याचं रामराज्य हे होतं. कोणती मूल्य होती? राजकीय मूल्य, सामाजिक मूल्य होती. समाज
हा आश्रम आणि वर्णव्यवस्थेवर चालू होता. आश्रम व्यवस्था, शिक्षण, वर्णव्यवस्थेत विवाह, कुटुंब, स्त्री पुरुष संबंध हे सगळे त्या काळामध्ये आदर्श स्थितीमध्ये होते. शासनामध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये, शासनामध्ये अर्थ, व्यापार, कृषी, युद्ध, शस्त्र, दळणवळण, भ्रमण हे सगळं होतं. कृषीच्या बाबतीमध्ये तर आपण सांगू शकतो की इक्ष्वाकू वंश, इक्षू उसाची शेती त्या काळात कोणीतरी काय आलं होतं असं माहीत नाही, ते बरोबर आहे नाही ते, पण उसाची शेती याचा शोध इक्ष्वाकू वंशाने लावला असू शकतं. हाही विचार आहे. विचारांचे आदर्श, गुणांचे आदर्श. विचारांचे आदर्श आपण मानसिक पातळीवर घेऊ शकतो, गुणांचे आदर्श बौद्धिक पातळीवर. आचरणाचे आदर्श आपल्या आचरणातून, वागण्यातून देऊ शकतो. स्त्री विषयक विचार, देवधर्म, उपासना, राष्ट्रधर्म, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रीय चारित्र्य हे सर्वात महत्वाचं आहे. देवापेक्षा देश महत्वाचा. आपल्या आणि देवाच्या मध्ये देश आहे. त्यामुळे सामाजिक भान आणि निष्ठा, कर्तव्य या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असल्या तरच आपली प्रगती होऊ शकते. हे या रामायण कथेतनं आपण विचार करतो. सामाजिक आदर्श घेतल्यानंतर ते भेटते. शिवाय कलेसाठी तर आहेच. वाङ्मय किती निर्माण झालंय रामायणात, याला काही हेच नाहीये. साहित्य, वाङ्मय, नृत्य, नाट्य, संगीत, खेळ हे सगळं रामायणातून निर्माण झालंय. रामलीला हे पहिलं सुरुवातीच्या होणाऱ्या गोष्टी असायच्या. रामाच्या कथेचा जो खेळ व्हायचा रामलीला मध्ये, त्यात सगळ्या आहेत. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्याबरोबर आणखीही काही गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, त्या सवंग कला त्या रामायण काळामध्ये होत्या आणि त्या पतनाच्या द्योतक होत्या. त्यातला द्यूत क्रीडा, मृगया या गोष्टी मात्र अत्यंत पतनाच्या द्योतक होत्या, सवंग कला होत्या. आणि वृत्ती आणि अभिरुचीच्या ज्या द्योतक होता त्या मूर्तिकला, नौकानयन वगैरे. व्यवसाय श्रेष्ठ होते, व्यवसायाची साधनं चांगली होती. साधन शुचिता हा जो भाग होता तो सुद्धा रामायण काळात महत्वाचा होता. आणि अर्थप्राप्ती श्रेष्ठ असली तरी सुद्धा अर्थप्राप्ती श्रेष्ठ बाकी सगळं गौण असं नव्हतं, तर दर्जेदार आणि श्रेष्ठ व्यवसाय करून अर्थप्राप्ती हा त्या काळचा महत्वाचा मूल्य होता. आणि मग या संस्कृतीचा मानवी संस्कृतीवर रामायण या ग्रंथाचा काय प्रभाव पडेल ही आपण एकदा पाहिजे. राम हे कलियुगाचं दैवत झालं, उपास्य दैवत झालं. वेदोत्तर कालीन समाजाच्या इतिहासाचं ज्ञान आपल्याला रामायणामुळे झालं. वेदांच्या नंतरचा जो समाज होता त्याचा सद्गुणांचा परमोच्च प्रतीक असणारा अधिनायक आपल्या समोर रामायणामुळे आला. धार्मिक आणि नैतिक आदर्शांचं भंडार खुलं झालं. आता त्याचं काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं, आजच्या समाजाला काय योग्य आहे, त्यातलं काय टाळायचं आहे आणि काहीच काय समाजामध्ये आपल्याबरोबर असलं पाहिजे ह्याचा विचार समाज धोरणींनी करायचा आहे. पण याच्यातनं आपल्याला हे सगळं मिळत आहे. राष्ट्रीय पुनरुत्थानाचं प्रमुख केंद्र म्हणून आपल्याला रामायणाकडे पाहता येईल. तमोयुगातला दीपस्तंभ म्हणून रामायणाकडे पाहता येईल. हे समाजशास्त्रीय महत्व त्याचं लक्षात घेता येईल. आणि ही जी संदर्भाच्या स्थितीमध्ये जी आजच्या मूल्यांच्या संदर्भामध्ये जी घसरण चालू आहे आणि जे ढासळतोय आपण, आणि आपण ज्या पद्धतीने मूल्यांची पडझड उघड्या डोळ्यांनी बघतो आहे त्याच्यावर विचार करायचा झाला तर कुठेतरी या शाश्वत ग्रंथांची आपल्याला पोचणं आवश्यक आहे. एवढं या ग्रंथातून आपल्याला नक्की सापडतं, नक्की मिळतं. म्हणून रामायण, वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण यातलं तत्वज्ञानही तितकंच महत्वाचं आहे. कारण हे तत्वज्ञान आपल्याला आपल्या आचरणाचे बरेचसे नियम आजच्या काळानुरूप बदलून वापरता येतात, घेता येतात, त्याचा उपयोग करता येतो. तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊ आणि मग ह्या गोष्टींच्या आधाराने, या गोष्टींच्या मदतीने रामायण या ग्रंथाचा विचार करू. आपण माझ्याकडून हे विचार ऐकून घेतले आणि मला ही संधी दिली त्याबद्दल गजानन महाराजांपासून ठाणे यांचे मी आभारी आहे. खूप खूप
धन्यवाद.